नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषेमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सिरीज रेझोनन्स वरचे क्वेश्चन्स पाहणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिरीज रेझोनन्स हा पूर्ण टॉपिक शिकलो होतो. त्यामध्ये आपण RLC सिरीज सर्किट आणि त्यामध्ये रेझोनन्स कंडिशन जी असते ती पाहिली होती. म्हणजे XL इज इक्वल्स टू XC ही कंडिशन आपण पाहिली होती आणि त्याचं डेरिव्हेशन पाहिली होती आणि इम्पॉर्टंट पॉईंट सुद्धा आपण पाहिले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यावरचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे की या एका न्यूमेरिकलमध्ये तुमचे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर होतील. तर न्यूमेरिकल काय? तर न्यूमेरिकल हे आहे की सिरीज सर्किट कन्सिस्ट ऑफ आर इज इक्वल्स टू 4 ओहम, म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू 4 ओहम आहे. इंडक्टन्स आहे 500 मिली हेनरी आणि की व्हेरिएबल कॅपॅसिटर कनेक्टेड अक्रॉस 100 वोल्ट 50 हर्ट सप्लाय. फाइंड द कॅपॅसिटर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस सिरीज रेझोनन्स अँड व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर अँड कॅपॅसिटर ॲट रेझोनन्स. म्हणजे थोडक्यात सांगतो तर तुम्हाला आपल्याला एक सिरीज सर्किट सांगितलंय. ठीक आहे, हे एक सिरीज सर्किट दिले आपल्याला. त्याच्यामध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली 4 ओहम्स, इंडक्टन्स दिलाय 500 मिली हेनरी आणि कॅपॅसिटर आपल्याला कॅपॅसिटरची व्हॅल्यू माहित नाहीये, ती आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पण कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ही कॅपॅसिटरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सिरीज रेझोनन्स कंडिशनमध्ये. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे आपल्याला या इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज सुद्धा फाइंड आउट करायचंय रेझोनन्स कंडिशनमध्ये. आणि हे सर्व सर्किट कनेक्ट केलेले आहे आपण 100 वोल्ट आणि 50 हर्ट्स याच्या अक्रॉस. ठीक, तर पहिली स्टेप काय, इथं जेव्हा तुम्ही सिरीज रेझोनन्स हा शब्द बघता, ठीक आहे, जेव्हा आपण सिरीज रेझोनन्स हा शब्द पाहतो त्यावेळी तुमच्या लक्षात एक गोष्ट आली पाहिजे की सिरीज रेझोनन्स कंडिशन कधी असते, जेव्हा XL इज इक्वल्स टू XC. ठीक, तर आपल्याला इथं XL दिलाय का बरं, मिली हेनरी. आपल्याला इथं दिला इंडक्टन्स, तर रिअल वरून आपण XL काढायचं. पहिली स्टेप, XL इज इक्वल्स टू 2 इंटू पाय इंटू F इंटू L. ठीक आहे, तर 2 इंटू पाय, फ्रिक्वेन्सी दिली 50, एल ची व्हॅल्यू किती आहे 500 मिली हेनरी. तर ठीक आहे, मग 500 आणि मिलीचं भागिले. ठीक आहे, तर हे सॉर्ट केल्यानंतर आता बघा 2 गुणिले 50 किती आलं 100. ठीक आहे, मग 100चे 2 हे जर तुम्ही भाग घालवला तर 50 पाय हे आन्सर आपल्याला मिळते. 50 इंटू पाय एक्सेलची व्हॅल्यू. ठीक आहे, तर आता रेझोनन्स कंडिशनला काय असतं, जो एक्सेल असतो तेवढाच आपला XC असतो. जसं तो आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण पूर्ण पाहिलं, XL इज इक्वल्स टू XC. तर एक्सेलची व्हॅल्यू आहे 50 इंटू पाय, तर XC सुद्धा काय असणार आहे 50 पाय. एक्सीचा हे काय असतं फॉर्म्युला काय, XC इज इक्वल्स टू 1/2 इंटू पाय इंटू F इंटू C, 1/2 पाय FC. तर एक्सेल तर आहे आणि XL इज इक्वल्स टू XC. मग मला आता ह्यातून माझ्याकडे 2 पाय हे तर कॉन्स्टंट आहेत, फ्रिक्वेन्सी आपल्याला गिवन आहे 50 हर्ट्स, म्हणजे हे पण आहे 2 पाय 50 फ्रिक्वेन्सी दिली आहे. मग ह्याच्यावर आपण C कॅपॅसिटर काढू शकतो. देअरफॉर कॅपॅसिटर कसं काढणार, 50 इंटू पाय इंटू 2 पाय परत इकडे मल्टिप्लाय केलं इंटू फ्रिक्वेन्सीने इकडे मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 1/C. तर तुम्हाला सांगतो आता कसं होतंय की 50 गुणिले 50 हे आपण करू शकतो, त्याला इंटू 2 पण करू शकतो, इझिली सॉल्व. आता इथं पाय इंटू पाय आलंय, तर पाय स्क्वेअर येते, तर पाय स्क्वेअरची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10 घ्यायची. जर तुम्ही 10 घेतली तर 1 ह्याला जर इन्व्हर्स केलं तर 20 आन्सर मिळतं, 20 मायक्रोफॅरेड. ठीक आहे, 20 इंटू 10⁻⁶. पण आता हे जर मी कॅल्सीवर कॅल्क्युलेट केल्यामुळे पायची व्हॅल्यू मी 9.86 कन्सिडर केली आणि त्यावरनं 20.3 मायक्रोफॅरेड आलं. ठीक आहे, पण तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर पाय स्क्वेअरची व्हॅल्यू डायरेक्ट 10 घ्यायची आणि मग आन्सर काढायचं. जास्त व्हेरिएशन नाही आहेत इथं. पाय स्क्वेअर जर घेतलं 10 जर घेतलं तरी तर 20 एक्झॅक्ट आन्सर मिळते. आणि इथं मी 9.83 घेतल्यामुळे 20.3 आन्सर मला मिळालं. ठीक आहे, तर कॅपॅसिटरची व्हॅल्यू इथं मला मिळाली, जसं आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलंय फाइंड आउट दी कॅपॅसिटर. मग मी कॅपॅसिटन्स तर काढला. तर त्याचप्रमाणे आता आपल्याला काय विचारलंय दुसरं, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर म्हणजे VL आणि VC ऍट रेझोनन्स. आता तुम्हाला एक समजायला पाहिजे. ठीक आहे, आता हा करंट आहे, हा करंट इथून या 4 ओहम मधनं जातोय, तोच करंट या इंडक्टर मधनं जातोय आणि तोच करंट या कॅपॅसिटर मधून जातोय. एवढं बरोबर. आता हा आपण काय सांगितलंय, रेझोनन्स कंडिशनला जो XL असतो म्हणजे हा जो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो तेवढाच कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स सुद्धा असतो. बरोबर. तर मी काय म्हणतोय की हा करंट इंटू XL हे केलं की आपल्याला VL मिळणार आहे आणि करंट इंटू XC केलं तरी आपल्याला VC मिळणार आहे. जसा हा फॉर्म्युला हे तुम्ही बघू शकता,
व्होल्टेज अक्रॉस VL अँड VC इज इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काय असणार आहे, तिथला करंट आणि इंडक्टरमुळे तयार झालेलं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन I इंटू XL आणि कॅपॅसिटरचं व्होल्टेज काय असणार आहे I इंटू XC. आता जसं तुम्ही बघू शकता XL आणि XC हे पण दोन्ही इक्वल आहेत. करंट हा पण दोघांमधनं इक्वल फ्लो होतोय म्हणजे ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज तेच ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज असणार आहे, कारण की या दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आहेत. XL आणि XC हे दोन्ही सेम आहेत, करंट सुद्धा सेम जातोय, त्यामुळं दोघांच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे सेम राहतं. त्यामुळे हे कंडिशन लक्षात ठेवा, रेझोनन्स कंडिशनला व्होल्टेज अक्रॉस L आणि व्होल्टेज अक्रॉस C दोन्ही सेम असणार आहे. मग काय आलं, आता आपण करंट काढूयात. हा करंट रेझोनन्स कंडिशनला जसं मी तुम्हाला सांगितलेलं लास्ट लेक्चरमध्ये, रेझोनन्स कंडिशनला XL इज इक्वल्स टू XC असतं. त्याच्यामुळे टोटल इम्पिडन्स जो असतो रेझोनन्सला तो काय असतो बरं, तो फक्त R असतो आपल्याला. ठीक आहे, टोटल जे अपोजिशन असतं ते R असतं. हे दोन्ही शॉर्ट सर्किट होऊन जातं, कारण की हे दोन्ही इक्वल आणि अपोजिट असतात, त्यामुळे हे दोन्ही शॉर्ट झालं. त्यामुळं I इज इक्वल्स टू वॉट, I इज इक्वल्स टू V अपॉन R ओनली 100 डिवायडेड बाय 4. मग काय आलं आपलं 100 डिवायडेड बाय 4 24 एम्पियर्स एवढा करंट इथनं फ्लो होतोय, कारण की रेझोनन्स कंडिशनला हे दोन्ही शॉर्ट सर्किट होऊन जातं. जसं मी तुम्हाला सांगितलं इक्वल आणि अपोजिट असते XL आणि XC, त्यामुळे हे तर दोन गेले. त्यामुळे करंटला अपोजिशन फक्त हा रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे 100 डिवायडेड बाय 4 म्हणजे 25 एम्पियर हा करंट आला या सर्किटमधनं फ्लो होणारा. आता आपल्याकडे करंट आहे, आपल्याकडे XC आहे, XL आहे, आपल्याकडे XC पण आहे. मग ह्याच्यावरनं I इंटू XL आपण करूयात. देअरफॉर I म्हणजे 25 इंटू XL, व्हॉट इज XL 50 इंटू पाय, देअरफॉर 25 म्हणजे करंट इंटू 50 इंटू पाय. हे केलं तर तुम्हाला मिळते 3927.5 वोल्ट्स म्हणजे 3927 वोल्ट्स हे मिळालं तुम्हाला व्होल्टेज अक्रॉस दिस इंडक्टर. सेम व्होल्टेज विल बी appear across this capacitor. त्यामुळं व्होल्टेज अक्रॉस दिस कॅपॅसिटर इज ऑल्सो 3927.5 वोल्ट्स. बरोबर, म्हणजे ह्या दोघांच्या अक्रॉस सेम व्होल्टेज अपियर होणार. हा बेसिक कॉन्सेप्ट आहे VL इज इक्वल्स टू VC चा. हे समजलं तुम्हाला, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. रेझोनन्स कंडिशनला दोघांच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम राहतं. आणि ते कसं काढलंय आपण, VL इज इक्वल्स टू I इंटू XL आणि VC इज इक्वल्स टू I इंटू XC. आता हे XL आणि XC हे दोन्ही इक्वल आहेत. हा करंट आणि हा करंट हे पण दोन्ही सेम आहेत, त्याच्यामुळे काय होतंय की सेम व्होल्टेज अपेअर होते VL आणि VCच्या अक्रॉस. ठीक आहे, हे समजलं. आता आपण या क्वेश्चन मधून आणखीन काय काय फाइंड आउट करू शकतो. आपण आणखीन जे कॉन्सेप्ट बघितले होते की रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होता, F नॉट इज इक्वल्स टू 1/2 इंटू पाय इंटू अंडर रूट LC. ठीक आहे, हा फॉर्म्युला होता F नॉटचा. तर या फॉर्म्युल्यामध्ये L ची व्हॅल्यू टाका 500 मिली हेनरी आणि C ची व्हॅल्यू पुट करा. C ची व्हॅल्यू किती आहे 20.3 इंटू 10⁻⁶ म्हणजे मायक्रोफॅरेड. या जर दोन व्हॅल्यू पुट केले तर आपल्याला 50 हर्ट्स मिळते, म्हणजे 50 हर्ट्सला सर्किट रेझोनन्स आहे आणि एक्झाम्पलमध्ये पण तेच दिले आपल्याला. ठीक आहे, आपण हे क्रॉस चेक केलं. अगेन अजून दुसरं काही विचारलं जाऊ शकतं की क्वालिटी फॅक्टर, या सर्किटचा क्वालिटी फॅक्टर काढा R, L आणि C. आता हे विसरून जा की आपल्याला C काढायचे, आपण असं अज्युम करू पेपरमध्ये आपल्याला R दिलाय, L दिलाय आणि C सुद्धा दिलाय. ठीक आहे ना, आपल्याला क्वालिटी फॅक्टर फाइंड आउट करायला विचारलंय. तर व्हॉट इज अ फॉर्म्युला फॉर क्वालिटी फॅक्टर. जसं हा फॉर्म्युला मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून सांगितलेला, क्वालिटी फॅक्टर इज इक्वल्स टू 1/R इंटू अंडर रूट L अपॉन C. ठीक आहे, तर ह्या व्हॅल्यू तुम्ही रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू पुट करा. या व्हॅल्यू पुट केलं हे जर फाइंड आउट केलं तर आन्सर 39.23 येते. पण सपोज आता हे खूप लेंदी कॅल्क्युलेशन होत आहेत आणि हे कॅल्क्युलेट नाही करायचं, तर क्वालिटी फॅक्टरचा अगेन एक मी दुसरा फॉर्म्युला सांगितलेला की आपण tan phi इज इक्वल टू काय करायचो, tan phi इज इक्वल टू ओमेगा L अपॉन R. मी काय सांगितलेलं की tan phi ला आपण रिप्लेस करायचं Q ने, देअरफॉर Q इज इक्वल टू ओमेगा L अपॉन R. हा फॉर्म्युला मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलेला व्यवस्थित, तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला समजला असेल तो. क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू ओमेगा L अपॉन R. ना ओमेगा म्हणजे काय असं 2 पाय F, 2 इंटू पाय इंटू F. यालाच आपण काय लिहितो XL अपॉन R. मग XL ची व्हॅल्यू काय, जसं आपण एक्झाम्पल मध्ये फाइंड आउट केली, XL इज वॉट 50 इंटू पाय, देअरफॉर 50 इंटू पाय डिवायडेड बाय 4. हे जर सॉल्व्ह केला तर हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 25 डिवायडेड बाय 2 म्हणजे 12.5 गुणिले 3.14. ठीक आहे, मग 12.5 गुणिले 3 बघा बरं किती येते, 36 39 पर्यंत आन्सर बघा 39.26. हा आला क्वालिटी फॅक्टर. ठीक आहे, तर हा
हे जर लेंदी क्वेश्चन जर नाही विचारले तर असले डायरेक्ट छोटे छोटे बिट्स विचारतात. क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला एक्सेल अपॉन आर किंवा क्वालिटी फॅक्टरचा हा फॉर्म्युला 1/r अंडर रूट एल अपॉन सी. आता या एक्झाम्पलमध्ये एल आणि सीचे व्हॅल्यू डिफिकल्ट आहेत, त्यामुळे हे आकडेमोड करायला जास्त अवघड जाते. पण एक्झाम्पलमध्ये या व्हॅल्यू खूप इझी देतात की जेणेकरून तुम्ही पटपट कॅल्क्युलेट करू शकता. त्यामुळे हे दोन्ही फॉर्म्युले तुमच्या लक्षात असले पाहिजेत. ठीक आहे. सिमिलरली आपण क्वालिटी फॅक्टर काढला, तो किती आला 39.26. नाव वी कॅन फाइंड आउट बँडविड्थ ऑल्सो. बँडविड्थचा फॉर्म्युला काय होता? बँडविड्थचा फॉर्म्युला हा सुद्धा फॉर्म्युला मी इम्पॉर्टंट म्हणून सांगितलेला लास्ट लेक्चरमध्ये. बँडविड्थ इज व्हॉट? एफ नॉट अपॉन क्यू. बँडविड्थ इज इक्वल्स टू एफ नॉट अपॉन क्यू. एफ नॉट इज व्हॉट? फ्रिक्वेन्सी ॲट विच रेझोनन्स ऑकर. रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ नॉट. ती एफ नॉट किती आपल्याला क्वेश्चनमध्ये पण घेऊन आहे 50 हर्ट्स. ठीक आहे. म्हणून 50 भागिले क्वालिटी फॅक्टर काय आला आपला 39. 50 डिवायडेड बाय 39. ठीक आहे. म्हणजे 1.27 समथिंग आला बँडविड्थ. अगेन बँडविड्थचा हा पण दुसरा फॉर्म्युला आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला. आर अपॉन 2πl. आरची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 4. 4 डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू एल ची व्हॅल्यू काय 500 मिली हेनरी. जर या व्हॅल्यू पुट केला तर ह्याचा पण आन्सर आपल्याला 1.27 मिळते. ठीक आहे. तर हे आपण एक बेसिक क्वेश्चन बघितला की यामध्ये आपण मोस्टली सर्व फॉर्म्युलेज आपण कव्हर केले की जे आपण शिकलेलो. सर्वात पहिल्यांदा पुन्हा एकदा रिवाइज करू आपण काय काय केलं की क्वेश्चन मध्ये बघितलं एल होता, तर एल वरनं आपण एक्सेल फाइंड आउट केला. रेझोनन्स कंडिशनला एक्सेल आणि एक्सी हे दोन्ही इक्वल असतात, त्याच्यावरनं एक्सी. मग एक्सेल होता त्याच्यावरून आपण सी फाइंड आउट केला. एक्सी वरून आपण सी फाइंड आउट केला. एक्सीचा फॉर्म्युला काय 1/2πfc, त्याच्यावरनं सी काढला. त्यानंतर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर कसं फाइंड आउट केलं की आय इंटू एक्सेल आणि आय इंटू एक्सी. नाव एक्सेल आणि एक्सी इक्वल आहे, हा करंट सुद्धा इक्वल आहे, म्हणजे हे व्हीएल इज इक्वल टू व्हीसी आहे. हे दोन्ही इक्वल आणि इक्वल आहेत. म्हणून काय केलं आपण व्हीएलच फाइंड आउट केला. व्हीसी फाइंड आउट करायची गरजच नाही, तो पण इक्वलच असणार आहे. मग व्हीएल काय असणार आहे? व्हीएल इज इक्वल टू आय. तर आय कसा फाइंड आउट केला? रेझोनंट कंडिशनला हे दोन्ही या दोघांचा इफेक्ट काहीच नसतो, फक्त रेजिस्टन्स असतो. त्यामुळे 100/4 म्हणजे 25 एम्पियर करंट आला, गुणिले एक्सेल केलं. एक्सेल इज व्हॉट? 15 होतं. मग हे फाइंड आउट केल्यानंतर आन्सर आलं 3927.5 व्होल्ट्स. तर हे फाइंड आउट केलं. त्यावरून आपण परत क्यू फॅक्टर फाइंड आउट केला, क्वालिटी फॅक्टर आणि बँडविड्थ, हे दोन फॉर्म्युले आपण यूज केले. ठीक आहे. तर हा एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यापेक्षा अवघड प्रश्न तुम्हाला विचारला नाही जाणार, यातलाच तुम्हाला काहीतरी फॉर्म्युला विचारला जाईल एक्झाम मध्ये. आता हा दुसरा प्रश्न आहे. हा प्रश्न मी प्रिव्हियस इयर मधला घेतला, एमपीएससी 2017 मध्ये विचारला गेलेला प्रिलिम्स मध्ये. वेन अ क्यू फॅक्टर ऑफ अ सर्किट इज लो. जेव्हा क्वालिटी फॅक्टर आपला असतो सर्किटचा, तो ज्यावेळी कमी असतो त्यावेळी काय होतं? ठीक आहे. क्वालिटी फॅक्टर कमी असेल त्यावेळी काय असतं, हा प्रश्न आपल्याला विचारलाय. ऑप्शन एक आहे की पॉवर फॅक्टर ऑफ अ सर्किट इज लो. ज्यावेळी क्वालिटी फॅक्टर कमी असतो त्यावेळी पॉवर फॅक्टर कमी असतो. दुसरा ऑप्शन आहे इम्पिडन्स टू रेजिस्टन्स रेशो इज स्मॉल. झेड अपॉन आर. इम्पिडन्स टू रेजिस्टन्स म्हणजे काय? झेड डिवायडेड बाय आर, हा रेशो कमी असतो, हे सांगितले. तिसरा ऑप्शन काय सांगितलंय? बँडविड्थ इज 0. आणि चौथा आहे नन ऑफ दी अबो. आता क्वालिटी फॅक्टर, आपण बँडविड्थचा फॉर्म्युला, आता हा आपण ऑप्शन्स इलिमिनेट करूयात. मी जसं सांगितलं क्वालिटी फॅक्टर आणि पॉवर फॅक्टरचा काही संबंध नसतो, त्यामुळे हा तर ऑप्शन इलिमिनेट झाला बरं का पहिला. आता बँडविड्थ, मी तुम्हाला सांगितलेलं बँडविड्थ इज व्हॉट? बँडविड्थ इज इक्वल्स टू एफ नॉट अपॉन क्यू. ठीक आहे. व्हेन क्वालिटी फॅक्टर ऑफ अ सर्किट इज लो. जर क्वालिटी फॅक्टर जर लो असेल, ठीक आहे, क्वालिटी फॅक्टर जर लो असेल तर बँडविड्थ काय पाहिजे आपल्याला? हाय पाहिजे ना. तर इथं ऑप्शन दिला बँडविड्थ इज 0, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. आता ऑप्शन राहिला बी आणि डी, नन ऑफ दी अबो किंवा इम्पिडन्स टू रेजिस्टन्स रेशो. आता क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला बघा. क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला काय होता? 1/r अंडर रूट एल अपॉन एस सी. ठीक आहे. तर यालाच मी असं लिहू शकतो का बरं? हा अंडर रूट एल अपॉन सी हा न्यूमरेटरला डिवायडेड बाय आर, हेच रिप्रेझेंटेशन असंही होतं किंवा असंही होतं. आता तुम्ही बघू शकता डिनॉमिनेटरला रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. आणि ही जी व्हॅल्यू असते ना, तर ह्याला इलेक्ट्रिकलमध्ये ह्याला इम्पिडन्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणतात? इम्पिडन्स सुद्धा म्हणतो. म्हणजे क्वालिटी फॅक्टर इज अगेन्स्ट अ रेशो ऑफ इम्पिडन्स टू अ रेजिस्टन्स. क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू झेड अपॉन आर. पण हा डायरेक्ट फॉर्म्युल्यावर कधी क्वेश्चन नाही सॉल्व्ह करायचा बरं का. क्वालिटी फॅक्टर आपण अजूनही आपण काय डिफाईन केलं तर ओमेगा एल डिवायडेड बाय आर.
और ओमेगा सी डिवायडेड बाय आर. तर ह्यालाच त्यांनी काय रिप्रेझेंट केलंय, इम्पिडन्स म्हटलंय. इम्पिडन्स डिवायडेड बाय दिस रेजिस्टन्स. तर तुम्ही ऑप्शनवरनं पण सुद्धा फाइंड आउट करू शकत होता की डिनॉमिनेटरला रेजिस्टन्स, की क्वालिटी फॅक्टरच्या फॉर्म्युलेमध्ये आहे ना डिनॉमिनेटरला रेजिस्टन्स, इथं सुद्धा डिनॉमिनेटरला रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स. या 3 फॉर्म्युलेवरनं तर आपण हे म्हणू शकतो की इम्पिडन्स टू रेजिस्टन्स हा रेशो आहे. आता बघूयात, क्वालिटी फॅक्टर कमी, जर क्यू कमी असेल तर हा रेशो सुद्धा कमी पाहिजे ना. म्हणजे हा रेशो कमी असेल म्हणजेच क्यू कमी असेल. ओमेगा एल अपॉन आर हे जर कमी असेल म्हणजेच क्यू कमी असेल. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. हा क्वेश्चन तुम्हाला एमपीएससी प्रिलिम्स 2017 मध्ये विचारला गेलेला. ठीक आहे, तर हा एक छोटासा क्वेश्चन होता क्वालिटी फॅक्टरवरचा, तो आपण घेतला.